तर मित्रांनो, हा इकोजन कंपनीचा 500 HP सोलर पंपाचा पाणी प्रेशर तुम्ही बघू शकताय. नाशिकमध्ये कृषी कुंभ 16 या ठिकाणी आपला कार्यक्रमामध्ये आपला इकोजनचा सोलर पंप आपण इन्स्टॉल करण्यासाठी आलेलो होतो आणि जवळपास सर्व काम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही हा पाणी प्रेशर वगैरे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलेलो आहे आपण नाशिक या सिटीमध्ये, कारण की इथं कृषी शेतकरी 16 होणार आहे. त्याच्यामध्ये सर्व काही सोलर पंप आहे आणि बाकीचं काही इव्हेंट आहे. सगळं काही तुम्हाला या इव्हेंटमध्ये बघायला भेटणार आहे. तर त्याच इव्हेंटमध्ये आपला इकोजनचा सोलर पंप आपण इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता आता आपल्या पाठीमागं इकोजन कंपनीचा 500 HP सोलर पंप आपण इन्स्टॉल केलेला आहे. तर चला त्याचीच थोडीशी माहिती घेऊया आणि इथला कार्यक्रम पण बघूया कसा आहे काय वगैरे. तर चला पाठीमागेच कॅमेऱ्याने टाकूया, सगळं माहिती घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, इथं आपला इकोजन कंपनीचा आपण 500 HPचा सोलर पंप इन्स्टॉल केलेला आहे. आपल्याला कंपनीला आमंत्रण केलेलं होतं आणि आता आपला सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. उद्याच्या कार्यक्रम उद्याकडे आहे, पण मग तयारी सर्व आजच चालू आहे. बघू शकता पाणी टेस्टिंग करण्यासाठी त्या साईडला एक तळं पण केलेलं आहे. बघू शकता या तळ्यामध्ये आपल्याला मोटर सोडायची पाणी टेस्टिंगसाठी. आणि त्याच्याचबरोबर या साईडला आपला सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि वरल्या साईडनं 4 पॅनल आहे, खाल्ल्या साईडनं 5 पॅनल आहे. बघू शकता असे टोटल 9 पॅनल आहे. तर चला आता याचे पॅनल वगैरे बघूया किती वॅटचे काय आणि बाकीची अजून काही माहिती जाणून घेऊया. तर बघू शकता इथं या साईडला आपण कंट्रोलर जोडलेला आहे आणि त्याची सर्व माहिती या साईडला दिलेली आहे. आणि हा जो मेन शिवेल तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे, म्हणजे पूर्ण 10 फुटाचा रॉड मेन शिवेल आहे तो. आणि तो जवळपास जेवढा खाली जमीन राहील तेवढा चांगला राहतं. त्याच्यामुळे तो बघू शकता पूर्ण खाली घातलेला आहे आपण आणि सिमेंटामध्ये पॅक केलेला आहे वाऱ्याने उडू नये त्यासाठी. बघू शकता आणि याचं जेवढं जे मटेरियल आहे सर्व जवळपास गॅलोनाईजचं मटेरियल आहे. बघू शकता एकदम मस्त मटेरियल आहे आणि याच्या प्रत्येक पॅनलला 4 नट आहे. बघू शकता ते बी गॅलोनाईजचे नट आहे आणि त्याचबरोबर त्याला लॉकचं सिस्टम पण दिलेलं आहे. बघू शकता म्हणजे तुम्ही जो खाल्ला नट जास्त आवडला कवर टुपीच आधी त्याला नट वगैरे बसत नाही आणि नट पडून जातो. अशा पद्धतीने पॅनलसुद्धा स्ट्रक्चरला लॉक होऊन जातात. बघू शकता तसं आता याचे पॅनल पण बघूया कोणत्या कंपनीचे किती वॅटचे काय. तर बघू शकता इथं आयकॉनचे पॅनल आहे आणि जवळपास 540 वॅटचा एक पॅनल आहे. असे टोटल 9 पॅनल आहे. बघू शकता भरपूर पॉवर दिलेला आहे 500 HP सोलर पंपाला इकोजन कंपनीने. बघू शकता आणि हा जो कंट्रोलर आहे तो जवळपास 4G कंट्रोलर आहे. म्हणजेच तुमचा जे सोलर पंप आहे तो मोबाईलवरती चालू बंद होतो, काहीच विषय नाही आहे. बघू शकता म्हणजे तुम्ही कुठून पण सोलर पंप चालू केला तरी तुमचा जो सोलर पंप आहे तो चालू होणार आहे, काहीच अडचण वगैरे काहीच नाही. बघू शकता आणि त्यानंतर त्याचं MC4 पिना वगैरे सर्व काही तुम्ही बघू शकता. सर्व काही डिटेल एकदम मस्त सोलर पंप आहे. त्यासाठी इथं भरपूर मोठा इव्हेंट आहे नाशिकमध्ये आणि पूर्ण इव्हेंटमध्ये आपला इकोजन कंपनीचा सोलर पंप आपण लावलेला आहे. इथं बाकी दुसरी कंपनी अजून आलेली नाही इथं इन्स्टॉलेशनसाठी. बघू शकता तर या साईडला तळं वगैरे पण बघू शकता आणि भरपूर इथं प्रत्येकाने आपले ब्रँड वस्तू आहे त्यांना ॲम्बॅसेडर करण्यासाठी बघू शकता सगळेजण आपले स्टॉल घेऊन आलेले. बघू शकता या साईडला पण बघू शकता तुम्ही भरपूर मोठ्या एकरामध्ये इथं कार्यक्रम आमंत्रित केलेला आहे. बघू शकता आता सर्व काही आपलं इन्स्टॉलेशनचं काम झालेलं आहे. फक्त आता आपली जी मोटर आहे ती आता इन्स्टॉल करायची आहे आणि या तळ्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा पाणी प्रेशर वगैरे बघायचं आहे. बघू शकता सपोर्ट वगैरे सर्व जे मटेरियल तुम्हाला सर्व गॅलोनाईजमध्ये भेटणार आहे आणि एकदम मस्त मटेरियल आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. तर चला आता याच्यानंतर आपण आपली जी DC मोटर आहे ती मोटर वगैरे बघूया, पाईप वगैरे पण बघूया की किती इंचचा पाईप दिलेला आहे कंपनीने आणि दुसरं पण काही. आणि याचं मित्रांनो जे डायरेक्शन आहे तुम्ही जर शेतामध्ये जर जो सोलर पंप इन्स्टॉल केला त्याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूला द्या. म्हणजे कसं सोलर पंप दिवसभर मोबाईलवरती दिवसभर मोटर पाणी देऊ त्यासाठी. बघू शकता इथं पाईप दिलेला आहे. बघू शकता जवळपास 2.25 इंचचा पाईप आहे. 30 मीटर पाईप आलेला आहे. त्याला आपण नेपल वगैरे बसवलेलं आहे, कंपनीकडून फिटिंग नव्हतं आलेलं, आपण इथं आल्यानंतर बसवलेलं आहे. बघू शकता आणि ते जे नेपल आहे ते पूर्ण स्टील नेटचंच आहे, म्हणजे गांजण्याचा वगैरे काही इश्यू नाही आहे. बघू शकता आपलं जे बाकीचं मटेरियल उरेल आहे तिथं बघू शकता आर्थिंगसाठी बादल्या वगैरे दिलेलं आहे कंपनीने. हे आर्थिंग पावडर आहे, म्हणजे एले पेप लावल्यावरती आर्थिंग फुटल्यावरती त्याला लावतं. आणि त्याचबरोबर कंपनीने कॉपरचे रॉड पण दिलेले आर्थिंगसाठी. बघू शकता आणि सर्वात महत्त्वाची मोटर पण बघू शकता तुम्ही याच्यामध्ये 30 मीटर पंप जोडलेला आहे आपण.
बघू शकता एकदम DC मोटर आहे आणि पूर्ण स्टेनलेस बॉडी आहे त्याच्यावाली. बघू शकता इकोझन कंपनीची. आणि या स्कॅनरवरती त्याची सर्व काही माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही हेडपंप बघू शकताय, 30 मीटरचा हेडपंप दिलेला आहे बघू शकता. आणि पूर्ण जी बॉडी ती पूर्ण स्टीलची बॉडी आहे. 30 मीटरचा हेडपंप जवळपास 100 ते 150 फुटाला खोलीला चालतो आणि दाबावरती पण 2 ते 1000 फुटापर्यंत चांगलं पाणी प्रेशर देतो बघू शकता. आता सर्व काही काम झालेलं आहे आपलं. फक्त आता मोटर जोडायची आहे आणि त्या तळ्यामध्ये टाकायची आहे आणि आपला पाणी प्रेशर लगेच आपल्याला बघायला भेटेल. तर बघू शकता. तर चला आता सर्व काही झालेलं आहे. आता फक्त आपण जी आपली मोटर आहे ती पाईपाला कनेक्ट करूया, तळ्यामध्ये सोडूया आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया. कारण की आता सर्व काही जे काम आहे ते तर झालेलंच आहे ऑलरेडी बघू शकता तुम्ही. तर चला आता टाक्या दिवशी मोटर जोडून घेऊया, देऊया सोडून. तर फायनली मित्रांनो आता मोटर वगैरे सोडलेली आपण बघू शकता. सगळी काही जी तयारी सर्व काही तयारी झालेली आहे आणि आता जवळपास संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहे. उन्हाळा त्याच्यामुळं तरी बी अजून भरपूर आहे. तर सर्व काही झालेलं आहे. तर चला आता मोटर चालू करून बघूया, पाणी प्रेशर बघूया. रोशन कर चालू मोटर. बघू शकता याच्यामध्ये तळ्यामध्ये मोटर सोडलेली बघू शकता. आपली मोटर कशी चमकते आहे, पूर्ण स्टीलनेस बॉडी आहे याच्यामुळं काढण्याचा वगैरे काही इश्यू नाही. बघूया आता किती पाणी प्रेशर मारतो जागीच. फक्त 2-1 फुटावरती सोडलेली पाणी. तळं काही एवढं खोल नाही आपलंवालं. तर चला आता बघूया. आता 1-2 मिनटात आपली मोटर चालू होणार आहे. मोटर चालू केल्यानंतर 15 ते 20 सेकंद लागतात पाणी यासाठी. तर चला बघूया. बघू शकता पाणी चालू झालेलं आहे. 5 वाजेचा हा पाणी प्रेशर. बाळा 1 मिनिट चालू राहते नाही अशीच आहे, तिला दाब नाही त्याच्यामुळं पाणी. तर चला आता परत एकदा मोटर उलटी करून बघूया पाणी प्रेशर वाढतो का काय अजून. तर बघू शकता आता जॉईंट चेंज केलेले आहे आणि पाणी प्रेशर थोडासा खतरनाक वाढलेला आहे बघू शकता इकोझन कंपनीचा. कारण की आता ऊन नाही आणि त्याला दबाव वगैरे काही नाही, एवढं काहीच नाही. तरी पण बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. 30 मीटर कंपनी. याचा जर 20-1 मीटरचा हेडा असता तर अजून पाणी प्रेशर जोरात असता. पण तरी पण तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकता खतरनाक म्हणजे इकोझन कंपनीचा. इथं नाशिकमध्ये कृषी कुंभ 16 आहे. याच्यामध्ये आपला हा जो इकोझन सोलर पंप आहे तो आपण प्रदर्शन करण्यासाठी लावलेला इन्स्टॉल केलेला आहे बघू शकता. तरी मित्रांनो आणि इकोझन कंपनी एकदम बेस्ट आहे. 5 वर्षाचा इन्शुरन्स भेटतो. म्हणजेच काही मोटर वगैरे जळाली काही झाली तर तुम्हाला 5 वर्षाचा मोटर वगैरे बदलून भेटेल. त्यासाठी एकदम मस्त आहे बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा इकोझन कंपनीचा सोलर पंप कसा वाटला आणि पाणी प्रेशर आता 5 वाजेच तुम्ही बघू शकताय कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओलाच थांबूया.